जय श्री स्वामी समर्थ। आज आपण काय बनवायचं आहे? आज आपण काजू पुलाव बनवायचा आहे। झटपट आणि एकदम मस्त अशी रेसिपी आहे, नक्की बघा शेवटपर्यंत। तर मी पॅन गरम होण्याकरता ठेवलेला आहे। याच्यामध्ये मी थोडंसंच तेल घेणार आहे, बस एवढंच तेल घ्यायचं। आता याच्यामध्ये मी तूप घेणार आहे, मस्त असं तूप घालायचं याच्यामध्ये। 2 चमचे तूप, कडकडीत तापू द्यायचं। आता काय मस्त कडकडीत तापलेलं आहे। याच्यामध्ये मी तमालपत्री घालतो, एवढीच घालायची तमालपत्री, जास्त नाही घालायची। 3 ते 4 लवंग घातली, थोडं बाजूला व्हायचं, अंगावर उडते सगळं। आता याच्यामध्ये मी थोडा स्लाइस केलेला कांदा घालतो। चांगलं भाजायचं कांद्याला, तड 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 वाजलं पाहिजे सगळं। कांदा आपला चांगला ब्राऊन होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचा। आता कांदा थोडा भाजला की याच्यामध्ये आपण ह्या 3 हिरव्या मिरच्या आहेत, त्या असं स्लाइस करून घेतलेलं आहे। आणि हे काजू आहेत 1 वाटी। हे काजू आणि ह्या मिरच्या मी याच्यात घालणार आहे आणि कांद्यासोबतच याला मी भाजून घेणार आहे। चांगला असं भाजून घेतो एकदम चरचरीत। आता बघा हे किती छान भाजले, मस्त। आता याच्यामध्ये काय घालायचं? ते जो नेहमी घालतो आपण याच्यामध्ये, त्याच्याशिवाय काही अर्थ नाही। मीठ, थोडंसं मीठ चवीनुसार। 2 प्लेट राईस बनवणार आहे मी, थोडंसं मीठ चवीनुसार। अजून एक गोष्ट घालणार आहे याच्यामध्ये, चिमटभर साखर। चिमटभर साखर घातली की कसं सगळे एकदम भारीच होते। चिमटभरच घालायची, सगळी टेस्टच बदलून जाते। हे बघा मस्त असं भाजलेलं आहे। आत्ता आपण ह्या स्टेपला याच्यामध्ये काय घालायचं आहे? एक अर्धा लिंबू पिळायचा आहे, म्हणजे कसं राईसची टेस्ट आपली एकदम भारीच लागते, खतरनाक लागते, खतरनाक। आंबट गोड तिखट एक नंबर। मिक्स करून घ्यायचं। आणि आता आपण याच्यामध्ये राईस घालायचा आहे, तयार राईस, बॉइल्ड राईस। हा बघा 2 प्लेट राईस आहे, तो आता मी याच्यामध्ये घालणार। जबरदस्त सगळं छान असं मिक्स करून घेणार। आपलं भारी लागते खाताना, ते बघा असं मस्त असा आपला काजू पुलाव तयार झालेला आहे। तर याच्यामध्ये मी थोडीशी अशी कोथिंबीर घालतो, 1 नंबर लागते कोथिंबीर घातली की। ते बघा आता काय करायचं? आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि ताव मारायचा, ताव। या तुम्ही पण, आपण सगळी बसून या, खाऊया मस्तपैकी काजू पुलाव। तर आता मस्तपैकी प्लेटमध्ये काढून घेतो आणि खायला घेतो। करायचं आणि खायचं, सुट्टी द्यायची नाही। अशा मस्तपैकी प्लेटमध्ये काढून घेतो मी। बघा कसला भारी दिसायला लागलाय काजू पुलाव, 1 नंबर हो, खतरनाक। हे बघा काजू पुलाव। पुलाव तयार आहे 1 नंबर असा। हे बघा आता टेस्ट करून बघूया काजू पुलाव आपला कसा झाला आहे ते। काजू पुलाव वा, 1 नंबर झाला आहे। तुम्हाला माझी रेसिपी डिटेलमध्ये माझ्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि तुम्ही नक्की ट्राय करा। झटपट असा होणारा काजू पुलाव आहे आणि ट्राय करा आणि मला नक्की सांगा की कसं झालेलं आहे। खतरनाकच हो, 1 नंबर लागणार, लई वेळ लागते। तुम्ही पण ट्राय करा। धन्यवाद।